चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा आपण प्रिया नावाच्या एका स्त्रीला पाहतो, जी तिच्या डॉक्टर मैत्रिणीकडून आपला रिझ्युमे तयार करून घेत असते. तेवढ्यात बाहेरून काहीतरी टकराव झाल्याचा आवाज येतो. ती बाहेर जाऊन बघते तर तिला कळतं की कोणीतरी तिची गाडी धडकवली आहे. प्रिया एका कॉलनीत राहते जिथे 4-5 घरं आहेत आणि सगळ्यांची एकमेकांशी ओळख आहे. प्रिया लग्न झालेली स्त्री आहे. तिच्या पतीचं नाव अँटोनी आहे आणि त्यांना एक मुलगी पण आहे. प्रिया खूप जुगाडू आणि डोक्याने हुशार आहे. तिच्या मनात एखादा प्रश्न आला किंवा काही अडचण झाली तर ती त्याचं उत्तर किंवा तोडगा नक्की काढते. प्रिया नोकरी करण्याचा विचार करते आणि एका कंपनीत मुलाखत देण्यासाठी जाते. तिची शेजारीण स्टेफीही तिथे मुलाखतीसाठी जाते. जेव्हा त्या दोघी परत येत असतात तेव्हा त्या पाहतात की प्रियाच्या शेजारच्या घरात कोणीतरी नवीन व्यक्ती राहायला आलेले आहेत. प्रिया पाहते की तिच्या किचनच्या खिडकीमधून त्या शेजारच्या घराचं दृश्य दिसतं. नवीन शेजारी जो नुकताच आला आहे त्याने एका मांजरीला पळवण्यासाठी दगड मारला आहे. त्या शेजाऱ्याच्या घरात कडीपत्त्याचं झाड असतं आणि ज्याची एक फांदी प्रियाच्याही घरात येत असे. प्रिया कडीपत्ता तोडताना पाहते की शेजाऱ्यांच्या घरी एक आंटी आलेल्या आहेत. नवीन आलेल्या शेजाऱ्याचं नाव मॅन्युअल आहे. तो आणि त्याची आई तिथे राहायला आलेले आहेत. ते त्यांचंच घर होतं, पण ते काही काळासाठी ते सोडून गेले होते, पण आता ते पुन्हा तिकडे राहायला आलेले आहेत. मॅन्युअलची एक बेकरी शॉप आहे जी खूप चांगली चालते. त्याच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. मॅन्युअलला एक मोठी बहीण आहे जी न्यूझीलंडमध्ये राहते. प्रिया आपल्या कुटुंबासोबत मॅन्युअलच्या घरी जाते मैत्री वाढवण्यासाठी. तेव्हा ती पाहते की मॅन्युअलची आई एका अंधाऱ्या खोलीत बसलेल्या आहेत. त्या खूप शांत आणि उदास दिसत असतात. मॅन्युअल सांगतो की त्याच्या आईची तब्येत ठीक नसते म्हणून ते जास्त बोलत नाही आणि त्यांचं औषधही सुरू आहे. मॅन्युअल खूप प्रेमळ आणि गोड स्वभावाचा वाटत असतो, पण त्याचं हे वागणं संशयास्पद असतं. एके दिवशी तो आपल्या घराचं निरीक्षण करतो की कोणत्या घरांमधून त्याचं घर दिसतंय. नंतर तो गपचूप शेजाऱ्यांच्या घरात जाऊन पाहतो की त्याचं घर तिकडून दिसतंय का. काहीतरी प्लॅनिंग तो करत असतो. स्टेफी सिंगल असल्यामुळं तो तिच्याशी गोड गोड बोलून आणि प्रेमळ स्वभाव दाखवून तिला आपल्या प्रेम जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो. एक दिवशी प्रिया पाहते की मॅन्युअलची आई घराबाहेर आल्या आहेत. ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण मॅन्युअल येताना दिसल्यावर त्या काहीही न बोलता घरात परत जातात. आपल्याला दिसतं की मॅन्युअल सगळ्या शेजाऱ्यांचा सोशल डेटा स्टॉक करतो आणि त्यांच्याबद्दल माहिती गोळा करतो. एक दिवशी प्रिया कडीपत्ता तोडायला जाते तर तिला दिसतं की कडीपत्त्याचं झाड कापून पडलं आहे. तिला कळत नाही की मॅन्युअलने असं का केलं. त्याच वेळी ती पाहते की मॅन्युअल एक मॉनिटर लिझार्ड मारून नेत आहे. मॅन्युअल शेजारच्या सगळ्या पुरुषांना पार्टी देतो आणि नॉनव्हेजच्या नावाखाली तेच मॉनिटर लिझर्डचं मटण खाऊ घालतो, पण कोणालाही सांगत नाही. सगळ्यांना वाटतं की ते फक्त मटण आहे, पण प्रियाला शंका येते की हे तेच मॉनिटर लिझार्डचं मटण आहे. प्रियाच्या शेजाऱ्यापैकी प्रियाची आसमा आणि सुलू यांच्याशी चांगली मैत्री असते. आपण पाहतो की मॅन्युअल आपल्या काकाला रॉयला माहिती देतो आहे की कोणत्या घरातून त्याचं घर किती दिसतं आणि किती नाही. या संभाषणात मॅन्युअलचा चुलत भाऊ जॉनही सामील असतो, जो न्यूरोसर्जन आहे. ते दोघं मिळून काहीतरी मोठं प्लॅन करत असतात. जॉन हा रॉय काकांचाच मुलगा आहे. प्रियाने दिलेला इंटरव्ह्यू पास झाला होता, पण अजून मॅनेजर लेव्हलचा इंटरव्ह्यू बाकी होता. तरीही ती खूप आनंदी असते की तिने पहिला टप्पा पार केला आहे. प्रिया विचार करते की तिचा वाढदिवस जवळ येतो आहे, तर ती वाढदिवसाबरोबरच इंटरव्ह्यू पास करण्याचा आनंदही साजरा करेल. मॅन्युअलला प्रियाच्या वाढदिवसाची तारीख कळते आणि तो त्याच्या प्लॅनसाठी 30 तारीख निवडतो. त्याचवेळी अँटोनीला प्रमोशन मिळतं, पण त्याची बदली बिहारला होते. प्रिया विचार करते की इथून जाण्यापूर्वी सर्व शेजाऱ्यांना पार्टी देऊन जाऊ. आता वाढदिवसाचा दिवस येतो. प्रियाने एक छान पार्टी ठेवलेली असते जिथे मोहल्ल्यातील सर्व लोक आलेले असतात. मॅन्युअल येण्याआधी आपल्या आईच्या खोलीत कपडे फेकतो आणि प्रेस कपड्यांवर ठेवून ती ऑन सोडून निघून जातो. पार्टी सुरू असताना काही वेळाने लोक पाहतात की घराला आग लागलेली आहे. सगळे मिळून आग विझवतात, पण मॅन्युअलची आई घरात दिसत नाही. नंतर पोलीस येतात आणि तपास सुरू होतो. सगळ्यांना वाटतं की त्या घरातून बाहेर पडल्या असतील आणि प्रेस बंद करायला विसरल्या असतील. तपास सुरू असताना मॅन्युअलची आई रेल्वे स्टेशनवर सापडतात. एका शेजाऱ्यांनी सांगितलं की त्या म्हणाल्या की त्यांना अल्झायमर आहे. ज्यांना अल्झायमर असतो त्यांची स्मरणशक्ती कमजोर होते, त्या गोष्टी विसरायला लागतात. मॅन्युअल त्याच्या आईला घरी परत आणतो आणि शेजारी सल्ला देतात की त्यांची काळजी घेण्यासाठी कोणत्या तरी आयाची व्यवस्था त्यांनी करावी. पण प्रियाला कधीच वाटत नव्हतं की मॅन्युअलच्या आईला स्मरणशक्तीची समस्या आहे. तिच्या मनात मोठा प्रश्न होता की त्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचल्या कशा.
प्रिया अल्झायमर्स आणि त्यासंबंधी माहिती शोधायला लागते, कारण तिला मॅन्युअलवर संशय येतो की तो काहीतरी गडबड करत आहे. मॅन्युअलच्या आईला झोपवण्यासाठी जॉन त्याला झोपेच्या गोळ्या देतो आणि सांगतो की या गोळ्या ज्यूसमध्ये मिसळून दे. आई 20 मिनिटात झोपेल. मॅन्युअल म्हणतो हा प्लॅन मंगळवारी सकाळीच पूर्ण करायला हवा. माझ्यावर आईच्या काळजीसाठी कोणीतरी ठेवण्याचा खूप दबाव आहे. जर मी आत्ताच असं केलं नाही तर लोकांना माझ्यावर संशय येईल. तो पुढे सांगतो, मंगळवारी मी इकडून निघून जाईल. स्टेफीशी मी बोलून ठेवलं आहे आणि ती त्या दिवशी आईसोबत राहील आणि तिला मी सहज मॅनेज करेल. प्रियाच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते. ती सुलू आणि अस्माला सांगते, मला काही समजत नाहीये की मॅन्युअलने पोलिसांना का सांगितलं की त्याच्या आईला अल्झायमर आहे. खरं तर आई आपल्यापेक्षा जास्त चपळ आहेत. यावर सुलू म्हणते, जर त्या इतक्या चपळ आहेत तर त्यांनी प्रेस ऑन ठेवून मग का सोडून दिली. प्रियाने पाहिलं होतं की रोजच्या कामात माझी अतिशय नियमित आणि दक्ष असत. उदाहरणार्थ त्या चप्पल बाहेरच ठेवत, पाऊस येण्याआधीच दोरीवरचे कपडे काढून घेत, टाकी भरताच मोटर बंद करत. प्रिया अशाच विचारत असते तेव्हा मॅन्युअलच्या घरातून कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येतो. प्रिया म्हणते, मॅन्युअल घराबाहेर आहे. जर 4 शिट्ट्या झाल्यानंतर 5वी शिट्टी नसेल आली तर याचा अर्थ माझीने गॅस बंद केला आहे. प्रियाचं म्हणणं खरं ठरतं, पण त्याच वेळी मॅन्युअल घरात जातो. सुलू म्हणते की कदाचित त्यानेच गॅस बंद केला असेल. प्रिया उत्तर देते, तो इतक्या कमी वेळात किचनपर्यंत पोहोचला असेल असं मला वाटत नाही. मला खात्री आहे की माझींनीच गॅस बंद केला आहे आणि त्यांची स्मरणशक्ती पूर्णपणे ठीक आहे. सुलू म्हणते, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी नक्की काय झालं हे आपण थेट माजींकडूनच विचारू ना. यावर प्रिया म्हणते, मॅन्युअल असताना तसं करणं शक्य नाही. पुढच्या दिवशी आपण पाहतो की मॅन्युअल ज्यूस तयार करत असतो आणि वाटतं की त्याने त्या झोपेच्या गोळ्या मिसळल्या असाव्यात. मॅन्युअल घराबाहेर जातो आणि स्टेफी माजींची काळजी घेण्यासाठी थांबते, पण हेही मॅन्युअलच्याच प्लॅनचा एक भाग होता. मॅन्युअल घराबाहेर जाताना स्टेफीला सांगतो, आईला ज्यूस पाजून टाक. प्रिया मॅन्युअल कधी घर सोडतो याची वाट पाहत असते. जसा तो निघून जातो तशी ती माजींना भेटायला जाण्याचा विचार करते. थोड्याच वेळाने स्टेफी माजींना ज्यूस देते, पण माजी तो पिण्यास नकार देतात. स्टेफी मॅन्युअलला मेसेज करते आणि सांगते की माजी ज्यूस पित नाहीयेत. यावर मॅन्युअल तिला कॉल करून सांगतो की त्यांच्यासमोर तू तो ज्यूस पिऊन दाखव, मग त्या पितील. स्टेफी माजींसाठी काढलेला तो ज्यूस स्वतः पिते आणि नंतर दुसऱ्या ग्लासमध्ये त्यांना देते. माजी मग तो ज्यूस पिऊन टाकतात. मॅन्युअल आपल्या काकाला मेसेज पाठवतो, 20 मिनिटात त्या बेशुद्ध होतील, तू लगेचच घर गाठ. प्रिया माजींना भेटायला लगेचच तिथे पोहोचते, पण तिथे स्टेफी असल्याने ती उघडपणे काहीच विचारू शकत नाही. प्रिया आडवडणाने माजींना विचारते, त्या रात्री तुम्ही स्टेशनवर कशा पोहोचल्यात, काय झालं होतं, पण माजी काहीच बोलत नाहीत. स्टेफी प्रियालाही तो ज्यूस देते ज्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या असतात. प्रिया तो ज्यूस संपूर्ण पिते. त्याचवेळी मॅन्युअलचा काका प्रियाला माजींच्या खोलीत जाताना पाहतो आणि ही गोष्ट मॅन्युअलला सांगतो. प्रिया घराबाहेर जावी म्हणून काका अँटोनीला कॉल करून काही काम सांगतो. ते काम घरूनच होणारं होतं म्हणून अँटोनी प्रियाला फोन करून बोलावतो. त्यामुळं प्रियाला तिकडून निघून जावं लागतं. थोड्या वेळाने आपण पाहतो की स्टेफी बेशुद्ध पडलेली आहे आणि माजी गायब असतात. माजींना मॅन्युअलच्या काकाने उचलून नेलं असतं. पुन्हा एकदा पोलीस येऊन तपास करायला सुरुवात करतात. ट्रेनच्या पटरीजवळ एका महिलेचा मृतदेह सापडतो. सगळ्यांना वाटतं की तो मृतदेह माजींचा असेल, पण तपासानंतर तो त्यांचा नसतो. माजींना गायब होऊन 3-4 दिवस होतात, त्यामुळे त्यांची मुलगी डायना न्यूझीलंडवरून येते. प्रिया सुलूला म्हणते, मॅन्युअल माजींना औषध देत असतो, पण त्यांना अल्झायमर नाही तर मग औषध कशासाठी. मॅन्युअलने अँटोनीला फोन करून जुन्या फोनमध्ये असलेल्या एका दाईचा नंबर मागितला जो फोन घरात ठेवलेला होता. प्रियाने अँटोनीला तो नंबर दिला आणि अँटोनीने तो नंबर मॅन्युअलला दिला. पण जेव्हा त्या दाईशी संपर्क साधला गेला तेव्हा कळलं की मॅन्युअल नावाच्या कोणत्याही व्यक्तीचा तिला फोन आलेलाच नव्हता. प्रियाला समजतं की मॅन्युअलने हा प्रकार फक्त तिला घराबाहेर काढण्यासाठी केला होता. आता प्रिया विचार करते की माजींना गायब करण्यामागं मॅन्युअलचं काहीतरी प्लॅन असेल का, आणि मॅन्युअलला हे कसं कळलं की ती त्याच्या घरी गेली होती. नक्कीच त्याला कुणीतरी खबर दिली असावी. पोलिसांनाही काही कळत नव्हतं की भर दुपारी माजी कुठे गेल्या असतील. कुणी त्यांना जाताना पाहिलं नव्हतं. माजी वृद्ध असल्याने फार दूर चालूही शकत नव्हत्या. शहरातील कोणत्याही CCTV फुटेजमध्ये त्या दिसत नव्हत्या. मग नक्की गेल्या कुठे. प्रिया डायनाशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि बोलता बोलता तिचा नंबर घेते. त्याचवेळी आपण पाहतो की डायना आणि मॅन्युअल यांच्यात जमीन विकण्याबद्दल चर्चा सुरू आहे. ते ती जमीन लवकरात लवकर विकू इच्छित होते. डायना केवळ एका दिवसासाठी आली होती आणि दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला निघून गेली. प्रिया विचार करते की माझे सापडत नाही
तर तिने थांबायला हवं होतं ना. डायना गेल्यानंतरच्या रात्री मॅन्युअल आपल्या घरी मोठमोठ्या कंटेनर्समध्ये काहीतरी सामान आणतो, ज्यामध्ये काही केमिकल्स असतात. त्याच रात्री मॅन्युअलच्या घराजवळ गाडी येते आणि त्या आवाजाने प्रियाची झोप मोडते. थोड्या वेळाने प्रियाला माझी दिसतात, ज्यामुळं ती खूप घाबरते. ती अँटोनीला उठवते आणि सांगते की तिला माझी दिसल्या, पण अँटोनी म्हणतो की तुला भात झाला असेल. सकाळी प्रिया अँटोनीकडून मॅन्युअलला फोन करवते. मॅन्युअल सांगतो की माझी अजूनही सापडलेल्या नाहीत. प्रिया आसमा आणि सुल्लूला सांगते की कदाचित मॅन्युअलने माझींना घरात बंद करून ठेवलं असेल. सत्य शोधण्यासाठी मला त्यांच्या घरात घुसावं लागेल. रात्री मॅन्युअल घराबाहेर गेल्यावर प्रिया त्याच्या घराकडे जायला लागते. आसमा आणि सुलू त्यांच्या घरातून लक्ष ठेवून होत्या की कुणी येत तर नाही. त्या तिघी एकमेकींशी कॉलद्वारे जोडलेल्या होत्या. प्रियाला पहिल्या मजल्यावर माझी दिसल्या होत्या, म्हणून ती कसंबसं वर चढून खिडकीतून डोकावते. इतक्यात त्या खोलीत जॉन येतो आणि खिडकीतून डोकावणाऱ्या प्रियाला बघून तो घाबरतो. पण लगेचच त्याला जाणवतं की प्रिया आतल्या गोष्टी बघू शकत नाही, कारण खिडकीला त्या प्रकारचा काच लावलेला होता. प्रिया आत काय चाललंय हे बघू शकत नाही, पण जॉनने तिला बघितलं होतं. जॉन लगेचच मॅन्युअलला फोन करतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जॉनने असे कपडे घातले होते जे केमिकलशी संबंधित काम करताना वापरले जातात. मॅन्युअल घाईघाईने घरी येतो आणि प्रियाला बाउंड्री फांदून जाताना पकडतो. प्रियाला वाटतं की आता ती अडकली आहे, पण मॅन्युअल फारसं काही बोलत नाही. तो फक्त म्हणतो, जे काही आज केलंस ते पुन्हा करण्याचा प्रयत्न करू नकोस. आशा आहे की तुला समजलं असेल. मॅन्युअल त्या ठिकाणी जातो जिथून प्रिया वर चढली होती आणि त्याला दिसतं की भिंतीतून लालसर पदार्थ गळत आहे. मॅन्युअल जॉनवर चिडतो आणि म्हणतो, मी सांगितलं होतं ना या प्लॅनला लागू करू नका, शेतात नेऊन पुरलं असतं, पण तुम्ही नाही ऐकलं. जॉन उत्तरतो, तू काळजी करू नकोस, हा प्लॅन बेस्ट आहे. आपल्याला दिसतं की त्यांनी बाथरूममध्ये सर्वत्र प्लास्टिकचं आच्छादन टाकलं आहे आणि ज्यात लालसर द्रव आहे आणि जॉन तो कमोडमध्ये टाकतो आहे. तोच लाल पदार्थ पाईपमधून भिंतीतून गळत होता. असं वाटत होतं की त्यांनी माझींना मारून त्या गायब असल्याचा बनाव केला आहे. प्रिया विचार करते की डायनाला काहीतरी माहिती असेल, म्हणून ती तिला मेसेज करते. प्रिया विचार करत असते की मॅन्युअलला कसं कळलं की ती त्याच्या घरात डोकावत होती. तिला संशय येतो की स्टेफीने त्याला काहीतरी सांगितलं असेल. प्रिया स्टेफीला विचारते तेव्हा ती सांगते, मॅन्युअलने माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलंय. माझी गायब झाल्याचं तो मला जबाबदार ठरवतोय, म्हणून तो माझ्यावर रागवलेला आहे. स्टेफी प्रियाला विचारते की ज्यूस पिल्यानंतर तुला काही विचित्र वाटलं होतं का. ती सांगते, त्या दिवशी ज्यूस पिल्यानंतर मला झोप लागली आणि मी झोपून गेले. मी जेव्हा उठले तेव्हा मॅन्युअल आला, पण तोपर्यंत माझी गायब झाल्या होत्या. प्रिया उत्तर देते, मला तर असं काहीच वाटलं नाही. तेवढा डायनाचा रिप्लाय येतो आणि प्रिया सांगते की मी तुमच्या माझींना पाहिलं होतं. डायना विचारते, असं म्हणूनच का तू त्या घरात घुसलीस? तिथे तुला काही असं दिसलं का जे नॉर्मल नव्हतं? प्रिया उत्तर देते, नाही. त्यावर डायना व्हॉइस मेसेज पाठवते, माझ्याकडे थोडं काम आहे, मी नंतर बोलते. मॅन्युअल पाहतो की लीक वाढत चाललंय. रात्री आसमा पाहते की मॅन्युअल बोऱ्यांमध्ये काहीतरी भरत आहे आणि लगेचच ती प्रियाला सांगते. सकाळी मॅन्युअलला कोणाचा तरी मेसेज येतो आणि तो वाचून तो थक्क होतो. मॅन्युअल जॉनकडे जातो आणि सांगतो की ती उद्या न्यूझीलंडवरून येणार आहे. आपल्याला त्वरित काम संपवावं लागेल. बाथरूममध्ये ठेवलेल्या टाकीत काहीतरी असतं. जॉन त्यात केमिकल टाकून ते लवकरात लवकर कमोडमध्ये टाकतो. त्यानंतर मॅन्युअल आणि जॉन संपूर्ण घराची साफसफाई करायला लागतात. दुसऱ्या दिवशी मॅन्युअल बाहेर जातो तेव्हा प्रिया आणि आसमा सुलूला पाठवते की त्या बोरांमध्ये काय आहे ते तिने शोधून काढावं. सुलू बघायला जाते आणि तिला समजतं की मॅन्युअलने त्या बोऱ्या लपून ठेवल्या आहेत. सुल्लू त्या बोऱ्या उचलते आणि बघते की तिथं नुकतंच पेंट करण्यात आला आहे. त्यांना वाटतं की घरात कोणी नाही, पण जॉन तिथे असतो. तो बाहेर येतो आणि सुलू आणि आसमा बहाणा करून तिकडून पळून जातात. इतक्यात प्रियाला अँटोनीचा फोन येतो. तो सांगतो की माझी सापडले आहेत. प्रियाला वाटतं की तिची सगळी थिअरी चुकली आहे. ती जे विचार करत होती की मॅन्युअलने माझींना काहीतरी केलं आहे ते खोटं ठरलं आहे, कारण त्या आता सापडून घरी सुद्धा आल्या आहेत. सुलू आणि आसमाला वाटतं की त्यांनी विनाकारण डोकं लावलं आहे आणि त्या या प्रकरणातून माघार घेतात. प्रियाच्या मनात अजूनही काही प्रश्न असतात. तिला अजूनही वाटतं की काहीतरी खेळ सुरू आहे. ती माझींना विचारते, डायना, गेल्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं होतं. मॅन्युअलने खोटं का बोललं की तुम्ही गायब आहात? माझी काहीतरी बोलू लागतात. तेवढ्यात मॅन्युअल तिथे येतो आणि प्रिया निघून जाते. प्रिया पुन्हा डायनाला मेसेज करते, मी तुला कॉल करू शकते का?
पण आपल्याला दिसतं की डायनाचा फोन मॅन्युअलकडे आहे. प्रिया वाट पाहत असते की डायनाचा रिप्लाय येईल, पण काहीच उत्तर येत नाही. रिप्लाय येईलही कसा, फोन तर मॅन्युअलकडे असतो, जो बाथरूम मधील सगळं सामान शिफ्ट करण्यात गुंतलेला असतो. मॅन्युअल सगळ्यांना सांगतो की तो पुन्हा तिथेच राहायला जाणार जिथे ते आधी राहत होते. दुसऱ्या दिवशी तो माजींना घेऊन निघून जातो. प्रियाचा इंटरव्ह्यू होता, त्यामुळं ती स्टेफी सोबत निघाली होती. पण माजींची काळजी तिला सतावत होती. तिला भीती होती की मॅन्युअल त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं करेल. ती डायनाला कॉल करते, पण काही उत्तर येत नाही. त्यामुळं तिची चिंता आणखी वाढते. रस्त्यात प्रिया तिच्या डॉक्टर मैत्रिणीला काहीतरी पार्सल देते. पुन्हा कॉल केल्यावर प्रियाला डायनाचा नंबर स्विच ऑफ असल्याचं कळतं. ती ऐकते की स्विच ऑफचा मेसेज मल्याळम भाषेत आहे. तिला वाटतं जर डायना न्यूझीलंडला पोहोचली असती तर इंग्रजीत मेसेज यायला हवा होता. प्रियाला शंका येते की कदाचित डायना न्यूझीलंडला गेलीच नाही तर भारतातच आहे. दरम्यान मॅन्युअल डायनाच्या वस्तू जाळत असतो. प्रियाला डायनाच्या डीपीमध्ये एका मुलीचं रिफ्लेक्शन दिसतं. ती डायनाची प्रोफाईल उघडते तरी तिला त्या मुलीसोबत डायनाच्या अनेक फोटोंचा संग्रह दिसतो. फोटोंवरून प्रियाला कळतं की डायना लेस्बियन आहे आणि ती अदिती नावाच्या मुलीच्या प्रेमात आहे. प्रिया अदितीची प्रोफाईल बघते, जिथून कळतं की अदिती आणि डायना एकत्र राहतात आणि त्यांनी एका मुलीला दत्तक पण घेतला आहे. म्हणजेच न्यूझीलंडमध्ये डायनाची संपूर्ण फॅमिली आहे. आपल्याला दिसतं की अदिती भारतात आली आहे. मॅन्युअल तिला कॉल करून सांगतो की त्याची गाडी खराब झाली आहे आणि म्हणून तिने उबरने लोकेशनवर यावं. मॅन्युअल डायनाच्या फोनवरून अदितीशी बोलतो आणि तिला सांगतो की डायना आता तिच्यासोबत राहू इच्छित नाही आणि आता तिने कायम भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. अदितीला डायनाशी बोलता येत नसल्याने ती तिला भेटायला भारतात येते. प्रिया अदितीला मेसेज करून विचारते की डायना न्यूझीलंडला पोहोचली का. मॅन्युअल अदितीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो की डायना तिला सोडू इच्छित आहे, पण अदिती ठामपणे सांगते की तिला डायनाशी थेट बोलायचं आहे. इतक्यात मॅन्युअलला त्याच्या काकांचा फोन येतो. तो गाडी थांबवून बाहेर जाऊन बोलतो. त्याच वेळी अदिती प्रियाचा मेसेज बघते आणि तिला उत्तर देते की डायना न्यूझीलंडला पोहोचली नाही, म्हणून ती इथे भारतातच तिची भेट घ्यायला आली आहे. प्रिया अदितीला कॉल करून विचारते, तू डायनाला भेटलीस का. अदिती सांगते, अजून तरी नाही, पण आता मी तिला भेटायला जात आहे बेकरीवर. प्रिया अदितीला सांगते की आम्ही सगळ्यांनी डायनाला निघताना पाहिलं होतं आणि तिने मेसेजही केला होता की ती पोहोचली आहे. अदिती सांगते की डायनाने फ्लाईट बोर्ड केलीच नव्हती. डायनाने अदितीला तिच्या माजींचा एक व्हिडिओ पाठवला होता, ज्यात माजी डायनाला परत यायला सांगत होत्या. त्यामुळे डायना इथेच थांबली होती. अदिती तो व्हिडिओ प्रियाला पाठवते. त्या व्हिडिओत माजी दुःखी आवाजात डायनाला परत यायला सांगत होत्या. इंटरव्ह्यूची वेळ जवळ येत असते, पण प्रियाला समजतं की डायनासोबत काहीतरी गडबड झाली आहे आणि आता आदितीसोबतही काहीही होऊ शकतं. त्यामुळं ती इंटरव्ह्यू सोडून तिकडून निघून जाते. मॅन्युअल त्याच्या काकांना विचारतो की आता काय करायचं. काका फोन दुसऱ्या कोणाला देऊन विचारतात की आता काय करायचं. फोन घेणारी व्यक्ती म्हणजे माजीच होत्या. इथे मोठा खुलासा होतो की हे सगळं माजींच्या सांगण्यावरून होत होतं आणि हे षडयंत्र माजींनीच रचलं होतं. आणि हे षडयंत्र माजींना मारण्यासाठी नव्हतं तर डायनाला संपवण्यासाठी होतं. माजी म्हणतात ती डायनाला भेटायला इच्छित आहे तर तिची भेट घालून द्या, म्हणजे डायनासारखं अदितीलाही मारा. प्रिया अदितीला मेसेज करते की तिने तिकडून निघून जावं, पण अदिती काही करू शकण्याआधीच मॅन्युअल तिला बेशुद्ध करतो. अदितीने सांगितलं होतं की ते बेकरी शॉपला जात आहे, त्यामुळं प्रिया तिथे पोहोचते. पण संध्याकाळपर्यंत अदिती तिथं पोहोचतच नाही. तेव्हाच प्रियाला कळतं की बेकरीची एक नवीन शाखा उघडत आहे, त्यामुळं ती तिकडे जाते. तेव्हा तिला तिच्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन येतो, जी सांगते की तुझ्या दिलेल्या सॅम्पलमध्ये ऍसिड आणि मानवी हाडांचे सेल्स आहेत, तू ताबडतोब पोलिसांना कळव. प्रियाने लीक होत असलेल्या ठिकाणाहून सॅम्पल घेतलं होतं आणि तेच तिच्या डॉक्टर मैत्रिणीकडे दिलं होतं. प्रिया पोलिसांना माहिती देते आणि बेकरीच्या त्या नवीन शाखेत पोहोचते, जिथं बेकरी अजून बांधून पूर्ण झालेली नसते. ती खंडरसारखी असते. प्रिया आत जाते तर तिला तिथं अदिती बेशुद्ध अवस्थेत दिसते. मॅन्युअल आणि जॉन तिच्यासोबत काहीतरी करायला जात असतात. प्रियाच्या हालचालींचा आवाज होतो, त्यामुळं मॅन्युअल बाहेर येतो. तो प्रियाला मारण्यासाठी तिच्या मागे धावतो, पण प्रिया तिच्या कारने त्याला जोरदार धडक मारते आणि बेकरीच्या आत घुसते. मॅन्युअल आणि जॉन दोघेही जखमी होतात. अदितीला शुद्ध येते आणि प्रिया तिला वाचवते.
प्रिया एक लाकडी दांडगं उचलते आणि मॅन्युअलच्या डोक्यावर जोरदार मारते. पुढे दिसतं की पोलीस मॅन्युअल, हुशार पण खडूस माजी, जॉन आणि काकांना अटक करून नेत आहेत. आता पूर्ण सत्य उघड होतं. डायनाला का मारला गेला याचं कारण स्पष्ट होतं. डायना लेस्बियन होती आणि ही गोष्ट माजींना अजिबात मान्य नव्हती. त्यांचा दावा होता की ही गोष्ट फक्त आपल्या कुटुंबाला माहीत आहे, पण उशीर झाला तर हे सगळं शहर जाणून घेईल. आपल्या पूर्वजांनी मेहनतीने कमावलेली प्रतिष्ठा ही मुलगी उद्ध्वस्त करेल आणि मीही होऊ देणार नाही. माजीच्या सांगण्यावरूनच मॅन्युअलने कडीपत्त्याचं झाड कापलं होतं. माजीने गॅस बंद केला होता. मॅन्युअलने प्रेस ऑन ठेवला आणि ज्यूस पित असताना माजी त्या ज्यूसमध्ये त्या झोपीच्या गोळ्या मिक्स करू शकत नव्हती. म्हणून त्यामुळे मॅन्युअलने फोन करून स्टेफीला बिझी ठेवलं आणि बोललं की आधी तू ज्यूस पिऊन दाखव आणि मग माजी पितील. आणि तेवढ्या वेळात माजीने स्टेफीच्या ज्यूसमध्ये झोपीच्या गोळ्या मिक्स केल्या. त्यामुळे फक्त स्टेफीच्या ज्यूसमध्ये झोपीच्या गोळ्या होत्या, पूर्ण ज्यूसमध्ये नव्हत्या. यामुळे फक्त स्टेफीच बेशुद्ध झाली, माजी आणि प्रिया नाही. स्टेफी बेशुद्ध होताच माजी तिकडून बाहेर निघून गेल्या. त्यांनी शांतपणे रस्ता क्रॉस करून त्या रोडवर पोहोचल्या जिथं अंकल त्यांची वाट पाहत होते. नंतर त्या गाडीत आडव्या झोपल्या जेणेकरून कोणी त्यांना बघू शकणार नाही. याच कारणामुळे मॅन्युअल इतका विचार करत होता की कोणत्या घरातून किती रस्ता दिसतो. तो असा मार्ग शोधत होता जिथून माजी बाहेर निघून जाईल आणि कोणीही पाहू शकणार नाही. सर्वांसमोर डायना निघून गेल्यासारखं दाखवलं, पण नंतर माजींनी डायनाला दुःखी व्हिडिओ पाठवला. त्यामुळं डायना रात्री परत आली. ती परत आल्यानंतर 3 जणांनी मिळून तिला मारलं. सगळ्यांना वाटलं की डायना कायमची निघून गेली आहे. रात्री कोणी पाहिलं नाही की ती परत आली होती. पण त्यावेळी प्रियाची झोप उघडली होती. डायनाला मारताना माजी खिडकीकडे तोंड करून उभ्या होत्या, त्यामुळं प्रियाला माजी खिडकीत दिसल्या होत्या. त्या तिघांनी मिळून डायनाची बॉडी ठिकाणी लावण्यासाठी प्लॅन बनवला होता. त्यांनी ठरवलं होतं की बॉडीवर केमिकल टाकून ती वितळवून टाकायची. काय केलं ते आपण आधीच पाहिलं आहे. सगळा मोहल्ला आश्चर्यचकित होता की इतकं साधंभोळं वाटणारं कुटुंब एवढा मोठा गुन्हा कसा करू शकतो. त्यांनी आधी गायब होण्याचा प्लॅन बनवला जेणेकरून सगळ्यांना वाटावं की माजींना विसरण्याची सवय आहे आणि त्या असंच कुठेही निघून जातात. त्यामुळे दुसऱ्यांदा त्या गायब झाल्या तेव्हा सगळ्यांना वाटलं की त्या पुन्हा कुठेतरी निघून गेल्या असतील. डायनाला माहिती होतं की तिचं कुटुंब तिच्या नात्याचा स्वीकार करणार नाही, त्यामुळं तिने कुटुंबाशी फारसा संबंध ठेवला नव्हता. डायनाचा कुटुंबाशी फारसा संबंध उरला नसल्यामुळं त्यामुळंच तिला इथे बोलवण्यासाठी आणि संपवण्यासाठी माजीने गायब होण्याचा प्लॅन बनवला होता. मग डायना आली आणि त्यांनी तिचा खात्मा केला. पुढे एक सीन दाखवला जातो जिथे 4 लोक गाडीत बसून हा सगळा प्लॅन तयार करत असतात. त्यानंतर ते तिघे निघतात, पण त्यांची गाडी दुसऱ्या गाडीला धडकते. ती गाडी प्रियाचीच होती आणि हा तोच सीन होता जो सुरुवातीला दाखवण्यात आला होता. आणि इथूनच प्रिया त्यांच्यासाठी एक व्हाईट कार्ड बनवून आली होती. आणि या स्टोरीवर मूवीचा इथे द एंड होतो.